की जेव्हा अशा काही असंवेदनशील घटनांमधनं अशी लहान मुलं जातात, तेव्हा त्याचे परिणाम जे आहेत ते अतिशय विपरीत होऊ शकतात. त्यामुळे एखादी वाईट घटना रोखताना आपण हिंसवादी लोक अनेक प्रकारे तयार करत असतो आणि ही प्रक्रिया आपल्याला खरं तर मंदावलेली पाहिजे किंवा ती मंदावणं हे आपलं प्रायोरिटी पाहिजे. पण एकंदरीत व्यवस्थेमध्ये तसं काही होताना आपल्याला दिसत नाहीये. बघूयात डॉक्टर तेजस्वी ह्या जेव्हा लढा देतील कायदेशीर, तेव्हाची लढाई जी आहे ती एका वेगळ्या स्तरावर असेल. तिथेही खूप सगळं बळ खरं तर लागतं आणि ते बळ नक्की कसं एकवटायचं असा सामान्य लोकांपुढेही प्रश्न असतो. लोकांनी संवेदनशीलता जपणं आणि न्याय म्हणजे काय आहे हे न कुठला पूर्वग्रह ठेवता माणूस म्हणून विचार करणं गरजेचं आहे. कारण कायद्यामध्ये सगळ्याची उत्तरं कदाचित नसतील, पण तुम्ही कायदा कसा वापरता याच्यावर पण अनेक गोष्टी अवलंबून असतात. कोणाला शिक्षा होते आणि निरपराधांना न्याय मिळत नाही. त्यामुळे मला हेच सांगायचंय की एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून तुम्ही कुठल्याही व्यवस्थेमध्ये जर असाल तर संवेदनशीलता तुमची संपली तर तुमचा माणूस पण संपतं. आणि ह्याचं भान मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने समाजातल्या ठेवायची आता तर खूपच जास्त गरज आहे, ती वाढायला लागलेली.